शेतीत खर्च वाढतो पण उत्पादन मिळत नाही, अपेक्षित उत्पादन कमी मिळतं. याचं कारणच माती आजारी झालेली आहे. बरोबर. आजारी झालेली आहे म्हणजे कशामुळे झाली? असंतुलित खताचा वापर, मोजून मापून खताचा वापर न करणे आणि इम्बॅलन्स आणि अतिरेकी वापर खताचा, यामुळे जमिनीचे आरोग्य ढासळलेले आहे. जमिनीचा पोत, जडणघडण, सच्छिद्रता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, सेंद्रिय कर्ब हे कमी होऊन जमिनीची क्षारता भयानक वाढली. त्याचबरोबर हे सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे वाढवण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? गोमय शेणखत, वेगवेगळे सेंद्रिय पदार्थ बनवावे लागेल. गोमातेचं महत्व इतकं आहे, दूध देते आणि तिच्या शेणामध्ये, त्याच्या गोमूत्रामध्ये, शेणामध्ये ते 1 ग्राम शेणामध्ये कोटींनी जीवाणू असतात. बरोबर. आणि हे खत जमिनीत टाकल्यानंतर जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढायला मदत होते. बरोबर. सेंद्रिय कर्ब वाढणं म्हणजे काय? कर्ब हे जीवाणूचं खाद्य आहे. याची जिवंत राहणं, त्यासाठी जिवंत जमीन असं म्हणतो आपण. पण जे जिवंत राहण्यासाठी सेंद्रिय कर्ब महत्वाचा आहे आणि तो या शेणखतामधून सेंद्रिय कर्ब मिळतो आणि जीवाणूची संख्या